हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे सगळेजण आरती करत असतात विठ्ठल आणि रुक्मिणीची. सगळेजण आषाढीमुळे खुश असतात आणि ज्यावेळी आरती सुरू होते त्याचवेळी आरतीचे जे काही बोल आहेत ते तेजस्विनीच्या कानावर पडतात आणि इकडे कबीर आणि ही सखी बाकी सगळेजण आज खूप खुश असतात. तर आता जेव्हा आरतीचे जे काही बोल कानावर पडतात तेजस्विनीच्या, तेव्हा लगेचच ती खाली येते आणि बोलू लागते की म्हणजे आरती सुरू आहे. तर आता इथे ती येऊन यांच्या पाठीमागे उभी राहते आणि टाळ्या वाजू लागते. तिला वाटतं की तिला कोणीही पाहत नाही, पण आता इकडे जेव्हा ती ह्या सगळ्यांसोबत टाळ्या वाजवत असते त्याचवेळी आता इथे तिला ह्या उर्फीने पाहिलं आहे. आणि आता जेव्हा ती टाळ्या वाजवते हे तिने पाहिले त्यावेळी तिलाही खूप मोठा धक्का बसला आहे की ही मनस्विनी टाळ्या वाजवते खरंच. तर असं ती मनात म्हणते. आणि त्यानंतर इकडे हे मीनाक्षी आणि मीनाक्षीचा नवरा हे देखील तिथेच उभे असतात आणि त्यांच्याबरोबर आरती करत असतात. आज सगळं घरात आनंदाचं वातावरण असतं, कारण आज आषाढी एकादशी असते खरं तर. आणि त्यानंतर आता इकडे जेव्हा इथे आरती सुरू असते तेव्हा उर्फी म्हणू लागते की हे कसं काय शक्य झालं, म्हणजे मनस्विनी खाली कशी काय आली. त्यानंतर आता इथे ती त्याच विचारत असते, पण ती त्याबद्दल कोणालाही काही बोलली नव्हती. त्यानंतर आता आरतीही होते आणि आता सगळेजण इथे सखी सगळ्यांना आरती देते आणि प्रसादही देऊ लागते. इकडे आता सगळेजण पाया पडतात आणि त्याचनंतर आता सखीने एक एक करून सगळ्यांना आरती दिलेली आहे. तर त्यानंतर आता इथे ही तेजस्विनी जी आहे ती लांबूनच देवाच्या पाया पडते. पण आता इकडे जेव्हा जेव्हा सगळेजण उभे असतात त्याचवेळी आता सखीला समोर इथे मनस्विनी उभी राहिलेली दिसते. आणि आता सखी जी आहे ती लगेचच सगळ्यांची आरती देऊन झाल्यानंतर इकडे मनस्विनीकडे गेलेली आहे. कुठेतरी तिला वाटत होतं की जर आज सकाळी तिने उर्फीला तो यांचा टीका लावून दिला बापांचा, तर नक्कीच ही आरती घेईल असं सखीला वाटू लागलं होतं. आणि त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती त्या मनस्विनीकडे गेलेली आहे. खरं तर तेजस्विनीला ही आरती घ्यायचीच असते, पण आता तिच्या लक्षात येतं की आता ती मनस्विनी आहे ना की तेजस्विनी. तर त्याचनंतर आता सखी सखी जी आहे ती या तेजस्विनीसमोर येऊन उभी असते आणि तिने ते आरतीचं ताट इथे मनस्विनीकडे केलेलं आहे तिच्या म्हणण्यानुसार. त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती बोलते की तुम्हाला आता आरती घ्यावीच लागेल तुला. त्यावेळी आता ती बोलते की जर नाही घेतली तर आता ती बोलते की सकाळी जर तू उर्फीला टीका लावून देऊ शकतेस तर तू आरतीही घेऊ शकतेस. चल घे आरती असं म्हणत आता इथे ही जी तेजस्विनी आहे ती जी आहे ती ॲटिट्यूडमध्ये बोलते की जर नाही घ्यायची असेल तर. पण तरीही आता तिने ते ताट पुढं केलेलं असतं आणि तिने लगेच आरती घेतली. त्यानंतर आता तिने जेव्हा आरती घेतली त्यावेळी कबीरला वाटलं होतं की आता सखीला समजेल की ही तेजस्विनी आहे. त्यावेळी आता ही असं रिॲक्ट करते जसं की तिला आरती घ्यायचीच नसते पण बळच घेतली आहे, जसं की मनस्विनी करते. त्याचनंतर आता इथे ही जी तेजस्विनी आहे ती सखीला बोलते की मी कुणाचे उपकार असे ठेवत नाही, त्यामुळे आता तुला ही आरती घ्यावी लागेल. त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती तिच्याकडे पाहते आणि इकडे ही जी तेजस्विनी आहे ती बोलू लागते की चल आता तू आरती घे असं म्हणत तिच्या हातात तिने ताट घेतलेलं आहे आणि ती सखीकडे पाहत असते. तर आता सखीने देखील तिच्या हातातून आरती घेतलेली असते, कारण तिला माहिती आहे की ही बाई किती हट्टी आहे. जर मी आरती घेतली नाही तर ही अशीच उभी राहील. त्यानंतर आता सखीने तिथे देवाची आरती घेतली, तेही तिच्या हातातून. तर आता इथे सगळेजण आरती वगैरे घेऊन झाल्यानंतर ज्याच्या त्याच्या रूममध्ये जातात आणि इकडे कबीर तेजस्विनीला खुणावतो की हे सगळं काय आहे. तर त्याचनंतर आता इथे ही जी काही तेजस्विनी आहे ती कबीरला सॉरी बोलू लागते आणि कबीर बोलतो की चल कुणी बघेल. त्यानंतर आता इकडे सगळेजण हळूहळू करून रूममध्ये निघून जातात आणि त्याचनंतर इकडे ही तेजस्विनी मात्र एकटीच राहते. तिलाही त्या सगळ्यांसोबत राहायचं असतं, पण काय करणार, तिची
मजबुरी आहे. त्याच नंतर आता इकडे इकडे बेंगलोरला मीटिंग सुरू असते. त्या मीटिंगमध्ये खूप काही डिस्कशन केलेलं आहे त्या मेन सरांनी. आणि इथे राजलक्ष्मीबाई जी आहे ती लक्ष देऊन ती मीटिंग ऐकत होती. पण या मनस्विनीने एकही शब्द त्या मीटिंगचा ऐकलेला नव्हता. तर त्यावेळी आता इथे सगळेजण टाळ्या वाजू लागतात, कारण सगळ्यांनाच इथे त्या सरांचं प्रेझेंटेशन आवडलं होतं. तर आता ते सर देखील बोलतात की चला, आता माझं प्रेझेंटेशन तर झालं आहे, बाकीची चर्चा आपण नंतर करूयात, चालेल तुम्हाला? आता सगळ्या जणांनी डिनर करून घ्या, असं म्हणताच आता इथे ते सगळेजण बाहेर पडण्यासाठी निघतात. तर आता ज्यावेळी बाहेर पडायला सगळेजण निघलेले असतात त्यावेळी मा देखील उठलेली असते. आणि इथे मा उठताच इथे ही जी काही मनस्विनी आहे ना, ती माला बोलू लागते की ते काय आहे ना, मला बाहेर पडायचं आहे, तर तुम्ही प्लीज माझ्यासोबत याल. त्यावेळी आता इथे तेजस्विनीला मा म्हणते की काय झालं, घाबरतेस का? तर आता इथे मनस्विनी जी आहे ती बोलू लागते की नाही, घाबरत वगैरे असं काही नाही आहे, पण ही जागा नवीन आहे ना माझ्यासाठी, म्हणून म्हटलं तुम्ही याल का? तर आता इथे ही जी काही मा आहे ती बोलते की ठीक आहे चल, असं म्हणत आता मा जी आहे ती तिच्याबरोबर जायला तयार होते. तर त्याचनंतर आता इकडे मा जी आहे ती तिचा फोन शोधत असते, पण तिला कुठेही तिचा फोन सापडत नाही आहे. पण आता ही जी काही मनस्विनी आहे ना, ती बोलते की काय झालं आहे, काही हरवलं आहे का? तर त्यावेळी आता ती बोलते की हो, हरवलं आहे, माझा मोबाईल हरवला आहे. तर आता मनस्विनी जी आहे ती बोलू लागते की हे पहा, मला माहिती आहे की तुम्ही नक्कीच फ्लाईटमध्ये तो मोबाईल ठेवला असणार आहे, व्हिडिओ शूट वगैरे करण्यासाठी, आणि तिथेच विसरला असाल. तर आता इथे मा बोलते आहे की नाही, मी कुठेही फोन ठेवला नाही, त्यामुळे तूही बडबड वगैरे करू नकोस. इकडे आता सगळेजण घरी नाश्त्यासाठी बसलेले असतात. सगळेजण आता उपवासामुळे साबुदाण्याची खिचडी खात असतात. सगळ्यांना सखीने वाढलेले आहे. आणि इकडे उर्फी जी आहे ती खूप खुश झालेली असते, कारण तिला साबुदाण्याची खिचडी खूप आवडत आहे. जेव्हा तेजस्विनीला कळतं की आज साबुदाण्याची खिचडी आहे, तेव्हा ते ऐकून तेही खुश होते. आणि त्यावेळी आता इथे ती सगळ्यांच्या ताटामध्ये पाहते की अरे वा, आज तर साबुदाण्याची खिचडी आहे, असं म्हटल्यानंतर आता मनातच ती बोलते. खरं तर मनात नाही तर ती बाहेर बोलते. तेजस्विनी म्हणते की मला ना साबुदाणा द्या, थोडासा दे. त्यावेळी आता इथे ही जी काही सखी आहे ना, ती हे ऐकून आश्चर्यचकित होते आणि सखी बोलू लागते की पण ज्यांनी सकाळीच ब्रेकफास्ट केला आहे, ज्यांनी सकाळीच उपवास धरला नाही आहे, त्या माणसाला खिचडी नाही, असं आता सखीने डायरेक्ट सांगितलं आहे. जर तुला उपवास धरायचाच होता तर तू सकाळपासून धरायला हवा होता, असं म्हटल्यानंतर आता इथे ही जी काही तेजस्विनी आहे ती बोलू लागते की नाही, मला तो उपवास धरायचाच नव्हता. आणि त्यानंतर आता इकडे तेजस्विनी जी आहे ती सखीला बोलू लागते की ठीक आहे, तुला नाही द्यायची ना खिचडी तर नको देऊ. तर आता इथे तेजस्विनीने तिची खिचडी कॅन्सल केली आहे. तर तेवढ्यातच ही जी काही छोटी उर्फी आहे ना, ती बोलू लागते की अगं दीदी काय करते आहेस, हे बघ तिने हे आपल्यासोबत टाळ्या वाजवल्या, आणि तुला माहिती आहे ती आरती पूर्ण होईपर्यंत टाळ्या वाजवत होती. आणि त्याचनंतर इथे ती बोलू लागते, हे बघ सखी दी, तू तिला शिक्षा देऊ नकोस, आणि हे बघ तू तिला उलट थोडीशी खिचडी पण दे. त्यानंतर आता उर्फीच्या म्हणण्यानुसार इथे सखी बोलते की नाही सखी, तिने आपल्या ह्याचा अपमान केला आहे, त्यामुळे तिला ही खिचडी नाही मिळू शकत. तर त्याचनंतर आता कबीरला कळतं आहे की तेजस्विनीला खिचडी खायची आहे, त्यामुळे आता कबीर एक शक्कल लढवतो. कबीर तिला खुणावतो आणि त्यावेळी ती बोलतो की ठीक आहे. तर त्याचनंतर आता इकडे जेव्हा मनस्विनी बसलेली असते त्यावेळी आता इथे ही जी काही सखी आहे ती बोलू लागते की मला ना आजकाल या मनस्विनीमध्ये खूप बदल झालेला दिसतो आहे. त्याचवेळी आता इकडे उर्फी जी आहे ती सखीदीला सांगू लागते की सखीदी, आज मी काय काय केलं आहे, आज मी कसं कसं फिरले आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी पांडुरंग बनले होते ना, त्यावेळी सगळेजण येऊन माझ्या पाया पडत होते, माझ्या तुळशीच्या पाया पडत होते. तर आता इथे सगळेजण बोलू लागतात की हो उर्फी, खरं तर याची हीच तर खासियत आहे, लहान मोठं कुणीही सगळं सारखं
फक्त देवाच्या घरी. त्यानंतर आता येथे ही जी काही उर्फी आहे ती बोलते की हो दी, आणि मला तर हे माहीतच नव्हतं अगोदर. पण जेव्हा मला कळालं की इथे लहानांच्या पण पाया पडतात, का तर माझ्या डोक्यावरती ती तुळस होती आणि ते नंतर माझ्या लक्षात आलं. तर त्याचनंतर आता इकडे ही जी काही उर्फी आहे ती बोलते की सखी ती मला तू आणि कबीर जिजूंनी खूप छान पद्धतीने रेडी केलं, त्यासाठी खरंच थँक्यू. कारण सगळ्यांना मी पांडुरंग म्हणून खूप आवडले. त्यानंतर आता ती सखीचे आभार मानत असते. आणि इकडे जेव्हा उर्फी तिच्याबद्दल हे सगळं सांगत होती ना, तेव्हा इथे सखीला तिच्या आईबद्दल आठवत असतं. ती उर्फीला आणि बाकी सगळ्यांना सांगू लागते की ज्या पद्धतीने आपण उर्फीला रेडी केलं होतं ना, त्याच पद्धतीने माझी आई या दिवशी मला रेडी करायची, आणि अगदी तसंच मी उर्फीला रेडी केलं. तर ज्यावेळी इथे ही जी काही मनस्विनी बनवून तेजस्विनी बसली होती डायनिंग टेबलवरती, तिला खिचडी न दिल्यामुळे तिला राग आला होता आणि ती रागवून तिथून निघून गेली होती. तर त्याचनंतर आता इकडे जेव्हा ही सखी इमोशनल झालेली आहे तिच्या आईच्या ह्याच्यामध्ये आठवणींमध्ये, कारण तिची आई जी आहे ती ही असंच सखीवर प्रेम करायची. तिने हे खूप उत्साहाने तिला पांडुरंग बनवले होते, आणि त्यावेळी सखी अशीच घरभर डान्स करायची, नाचायची, बागडायची. हे सगळं सखीला आठवतंय आणि मनस्विनीला देखील आठवतंय. पण त्याच वेळी कबीर जो आहे तो सखीला सावरत असतो आणि सखी त्याच्या मिठीत रडत असते. त्यानंतर जेव्हा सखीने तिच्या आईची एवढी आठवण काढली आहे, त्यावेळी तेजस्विनीला खूप वाईट वाटत असतं. तेजस्विनीलाही तिची खूप आठवण येत असते, अगदी तशीच सखीसारखी. तर आता तीही इथे गप्प उभी राहून पाठीमागे लपून रडत असते. पण आता तिला इथे कोणीही पाहिलेलं नसतं रडताना. आणि त्यानंतर आता ती तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे कबीर सखीला बोलतो की बी स्ट्रॉंग सखी, हे बघ तुला असं रडून चालणार नाही आहे. त्यावेळी आता सखी बोलते की हो कबीर. त्याचनंतर आता इकडे ही मनस्विनी जेव्हा जेवणासाठी, आता त्या सगळ्यांना मीटिंगमधून जेवणासाठी थोडा वेळ दिला आहे, आणि म्हणूनच त्यांनी बाहेर सोडलेलं असताना इथे जेव्हा ती जेवायला आली होती, त्यावेळी तिला एक अडगळीची खोली तिथे दिसली होती. आणि त्यावेळी तिने ठरवलं की आता काहीही झालं तरी मी या म्हातारीला त्याच खोलीमध्ये घेऊन जाणार आणि तिथे डांबून ठेवणार. इकडे आता मनस्विनीचा प्लॅन रेडी झालेला आहे आणि तिला आता राजलक्ष्मीला तिथेच डांबून ठेवायचं असतं. तर ती हसत असते. ती बोलते की आता या म्हातारीला इथे कोण वाचवायला येते ते मी पाहतेच. तर त्यानंतर पुढे इकडे जेव्हा सगळेजण जेवण करून येतात आणि आता मीटिंगला पुन्हा एकदा बसतात. तर आता मीटिंगला बसल्यानंतर काही वेळ मीटिंग सुरू राहते, आणि इकडे आता जेव्हा मीटिंग संपते त्यावेळी ते सगळ्यांना सांगतात की आजची मीटिंग इथेच संपली आहे. खरं तर आजची मीटिंग खूप छान झाली, आणि त्या मीटिंग संपल्यानंतर इथे सगळेजण उठून गेले. जेव्हा सगळेजण तिथून बाहेर पडतात त्यावेळी मनस्विनी देखील जायला लागली होती. पण मनस्विनीला आठवतंय की नाही, या म्हातारीला आता मी तिथेच कोडणार असं म्हणत आता मनस्विनी इथे माला म्हणते की तुम्ही माझ्यासोबत येऊ शकाल का. त्यावेळी आता इथे ही जी काही मा आहे ना ती बोलते की का गं, कशासाठी घाबरते आहेस का. तर त्यावेळी आता ती बोलते की घाबरत नाही आहे, पण तरीही तुम्ही चला, ही जागा माझ्यासाठी नवीन आहे ना, म्हणून याल ना माझ्यासोबत. तर आता मा बोलते की चल असं म्हणत आता मा ही तिच्याबरोबर आता गेलेली असते. तर त्याचनंतर आता ती म्हणते की आता म्हातारे तुला कळेल की तू इथेच राहशील कायमची. खरं तर आता या मनस्वीला हे माहिती नसतं की खरं तर हा प्लॅन कोणाचा आहे. मनस्विनी त्या माला घेऊन तर जाणार आहे तिथपर्यंत, पण या सगळ्यात ना मनस्विनीच अडकणार आहे. तर प्रेक्षकांना पुढे आता जेव्हा सखी तिच्या कामामध्ये गुंतलेली असते, सखी आणि कबीरचं काहीतरी काम चाललेलं असतं, आणि इकडे मीनाक्षी जी आहे ती घरातलं काम करत असते. आणि त्याचवेळी आता जेव्हा मीनाक्षीने इथे या तेजस्विनीला या किचनमध्ये पाहिलेलं आहे, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण मीनाक्षीसमोर आता असं काहीतरी विचित्र दिसतं आहे जे कधीही तिने पाहिलं नव्हतं. तर त्यावेळी आता मीनाक्षी बोलते की काय,
मनस्विनी आणि तेही आत्ता यावेळेला किचनमध्ये. तर तेवढ्यातच तिच्यासमोर तिला ती वाटी दिसते. त्या वाटीमध्ये तिला ती खिचडी दिसते आणि इकडे आता इथे ती खिचडी खात असते लपून लपून तेजस्विनी आणि बोलते की खरंच किती सुख आहे ना या सगळ्यामध्ये, असं म्हणत आता ती खिचडी खायला घेते. आणि इकडे इकडे आता मीनाक्षी पाहत असते या तेजस्विनीला. त्यावेळी मीनाक्षी बोलते की आता मला हे सगळ्यांना जाऊन सखीला सांगावं लागेल, कारण काहीतरी विचित्र आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मीनाक्षीला वाटू लागलं होतं. तर मीनाक्षी सखीकडे आली आणि सखीला सांगू लागली की मला ना या मनस्विनीवरती डाऊट आहे, खरंच ही मनस्विनीच आहे का? तर त्यावेळी आता सखी बोलते की काय झालं आहे नक्की. तर मीनाक्षी तिला सांगू लागते की तुला माहिती आहे का, ही जी काही मनस्विनी आपल्या घरामध्ये आहे ना, ती आत्ता किचनमध्ये मी खिचडी खाताना पाहिलं आहे. ती सखी जी आहे ती बोलते की काय काय बोलताय तुम्ही काकू, हे खरं आहे का? तर आता मीनाक्षी बोलते की हो. तर आता इथे सखी मीनाक्षीला सांगू लागते की मला ना नक्कीच या मनस्विनीमध्ये काहीतरी गडबड वाटत होती आणि ती मी आल्यापासून पाहते आहे की हिच्यामध्ये काहीतरी गडबड नक्की आहे. तर त्याचनंतर आता इकडे इकडे ही जी काही मनस्विनी आहे ती माला घेऊन बाहेर आलेली असते आणि तिच्या डोक्यात असतं की माला त्या रूममध्ये अडकवायचं. पण इकडे मा खूप शातीर, माने इथे या मनस्विनीला आतमध्ये अडकवलं आहे. खरं तर तिला थोडीशी ही भनक लागली नाही की आपण ह्या सगळ्यामध्ये अडकवू शकतो. तर आता मा जेव्हा या मनस्विनीला या रूममध्ये अडकवते त्यावेळी मा म्हणते की तुला माहिती आहे, हा प्लॅन तुझा नव्हताच, हा प्लॅन माझा आणि कबीरचा होता. तर आता हे ऐकल्यानंतर इथे मनस्विनीचा राग जो आहे तो खूप अनावर होतो आणि त्यावेळी आता ती जी आहे ती रूममधून ओरडत असते की उघडा उघडा, मला वाचवा इथून. तर त्यावेळी आता इथे मा जी आहे ती बाहेरून कडी लावून घेते आणि इकडे दुसरीकडे निघून जाते. तर आता मा जी आहे तिचा फोन इथे या मनस्विनीकडे असतो. तर नक्की माच्या फोनमध्ये ह्या मनस्विनीला काय मिळणार आहे? मनस्विनीने माचा फोन तर घेतला आहे, पण त्यामध्ये माच्या विरोधात किंवा कबीरच्या विरोधात इथे तिला काही पुरावा मिळू शकतो का? हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. कारण मा आणि कबीर हे दोघेही जण फोनवरती गप्पा करत असताना सगळं काही शेअर करत असतात. पण जर कबीरचा फोन माला आला तर ह्या मनस्विनीला सगळं काही कळेल. त्याचमुळे आता इथे माने लवकरात लवकर कबीरला फोन करून सांगितलं पाहिजे की तिचा फोन जो आहे तो हरवलेला आहे. तर आता इकडे सखीला हे शोधून काढायचं असतं की खरंच ही मनस्विनी बदलली आहे का, नक्की ही घरातली मनस्विनीच आहे का? कारण आल्यापासून तिने खूप चेंजेस तिच्यामध्ये पाहिलेले आहे आणि ही गडबड लक्षात येतात तिच्या डोक्यात फक्त आता तोच विचार चाललेला असतो की कशा पद्धतीने आपण या मनस्विनीला शोधू शकतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.